पालघर जिल्ह्यातील विक्रमगड विधानसभा मतदारसंघातील बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांची झालेली सभा महत्त्वपूर्ण मानली जाते। बंडखोरांना त्यांची जागा दाखवत विक्रमगडचा गड महायुतीकडेच राखावा असं आवाहन या सभेच्या माध्यमातून करण्यात आलं। बंडखोरी केलेले उमेदवार महायुतीमध्ये आहोत असं सांगून दिशाभूल करतील, परंतु हरिश्चंद्र भोळे हेच विक्रमगडमधून महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत याची नोंद घेऊन मतदान करावं असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केलंय। तर हरिभाऊ जे जनसामान्यांच्या सुखदुःखामध्ये पाठीशी उभे राहणारे नेते असल्यानं त्यांना विजयी करण्याचं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून रवींद्र चव्हाण यांनी घेतलेल्या परिश्रमाचा उल्लेख करत पालघरच्या विकासाचा रोडमॅप फडणवीस यांनी मांडलाय। एडीबीचे पैसे खात्यात येऊन पडलेत, मेडिकल कॉलेज करायचंय, 200 बेडेड 500 बेडेड हॉस्पिटल तयार करायचंय, पण जागाच मिळत नाही। काही करा आणि आम्हाला जागा द्या। मी तुम्हाला सांगतो, हे रवींद्र चव्हाण होते म्हणून ही जागा आपल्याला मिळाली। आता जागा मिळालेली आहे आणि तुम्हाला सांगतो, आता लवकरच मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचं काम देखील आम्ही सुरू करणार आहोत। पुढच्या 5 वर्षांनी ज्यावेळी आम्ही तुमच्या समोर पुन्हा मत मागायला येऊ, त्यावेळी या ठिकाणी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल तयार असेल आणि आमच्या आदिवासी बांधवांची सेवा ते करत असेल। महायुतीत फक्त ना फक्त हरिश्चंद्र भोळे यांनाच महायुतीने उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे आपण सर्व गावागावातील वस्तीतील प्रत्येकाने एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जसं डॉक्टर हेमंत सावरा यांना आपण या भागामध्ये प्रत्येक बूथ वरती होणाऱ्या मतदानाच्या 60 ते 70% त्यावेळेला मतदान मिळवून दिलं। प्रत्येक सामान्य कार्यकर्त्यांनी केलेली त्यावेळची मेहनत, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी केली गेलेली मेहनत हीच पुन्हा तुम्हाला आम्हाला सर्वांना करायची आहे। आणि हा विक्रमगड हा मतदारसंघ पुन्हा एकदा महायुतीचाच बालेकिल्ला आहे, हे तुम्हाला आम्हाला सर्वांना सिद्ध करायचं आहे।